गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नाशिकच्या वडनेर रेंज रोड भागात रात्री 8 वाजता 3 वर्ष आयुषला बिबट्यानं आपली शिकार बनवला। आयुषच्या कुटुंबियांची जखम भरते न भरते तेच आता याच भागातील 2 वर्षाच्या श्रुती या चिमुरड्याला देखील बिबट्यानं घराच्या अंगणातून आपली शिकार बनवली। काल रात्री 9:15 वाजताच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। आयुष भगतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी वन विभागावर थेट मोर्चा काढून देखील वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्यामुळे वडनेर रोड रेंज परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच ताशीर ओढले। वन विभागाला वारंवार इशारे देऊन पण काही फायदा होत नाही। दुसरा तिसरा चौथा पाचवा दुसरा पोरगा बी नेला आमचा। अजूनही बी जर तुम्हाला असंच करायचं असेल ना तर आता सांगून नाही, फायनल अँड लास्ट वॉर्निंग आहे। दुसरा पोरगा बी गेलेला आता। रात्री 9:15 वाजताच्या सुमारास आर्टिलरी सेंटर येथे रेकॉर्ड कार्यालयात कामाला असलेल्या गंगाधरण या जवानाच्या पुढेच त्यांचा 2 वर्षाचा मुलगा श्रुतिक उभा होता। या दरम्यान श्रुतिकवर बिबट्याने हल्ला करत त्याला ओढून नेत जंगलात धूम ठोकले। कुटुंबियांनी श्रुतिकचा शोध घेतला, मात्र तो सापडत नसल्यानं त्यांच्या काळजात थस्त झालं। माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली। तसेच श्रुतिकचे वडील गंगाधरण हे आर्मी रेकॉर्ड विभागात कामाला असल्याने माहिती आर्मीमध्ये कळताच त्यांनी वन विभागाच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शोधाशोध सुरू केले। ड्रोनच्या मदतीने चिमुरड्या श्रुतिकचा शोध सुरू होता। मी जेवण झाल्यानंतर फेरफटका मारत होते त्यावेळी बाजूला असलेल्या मेडिकल वाल्याने लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी मला सांगितलं, तर मी देखील बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून माझ्या काळजात थस्स झाला। आम्ही देखील आवाजाच्या दिशेने धावलो, शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र केंद्रीय विद्यालयाची भिंत आडवी असल्यानं बिबट्या भिंतीवरून पळून जात होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शी रोशनी लोखंडे यांनी दिली। गेल्या काही दिवसांपासून वडनेर रेंज रोड परिसरात बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय, त्यामुळे वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही। त्यामुळे वन विभाग अजून किती आयुष आणि श्रुतिकचे बळी घेणार असा संतप्त सवाल वडनेर रेंज रोड ग्रामस्थांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक।